पल्लवी राऊत एनडीटीव्ही मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवातीलाच एक अत्यंत मोठी बातमी आपण सांगतोय। मुंबईसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे। अत्यंत मोठी आजची पहिली बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच मुंबईसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे आणि या पहिल्या यादीत 66 उमेदवारांची नावे समोर आलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबईमध्ये आता भाजप सर्वाधिक जागा लढवणार हे निश्चित झालं होतं आणि त्यानुसार मुंबईसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। खरं तर युतीमध्ये जाणार का याची अधिकृत घोषणा अजून झालेली नसतानाही पहिली यादी भाजपने जाहीर करून टाकली आहे, ज्यामध्ये जवळपास 66 उमेदवारांची नावे आता पाहायला मिळत आहेत। पहिल्या यादीमध्ये भाजपकडून 66 उमेदवारांची नावे समोर आली आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, 66 उमेदवारांची नावे आहेत, कुठले कुठले मोठे चेहरे यात दिसत आहेत? यात प्रामुख्याने जर पाहिलं तर विनोद मिश्रा जे सिनियर नगरसेवक आहेत भाजपला, त्यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहे। अर्थात उबाठामधून आलेले तेजस्वी घोषाल अर्ज दाखल करत आहेत। वॉर्ड क्रमांक 45 मधून संजय कांबळे यांना देखील देण्यात आलेलं आहे। श्वेता कोरगावकर ह्या काँग्रेसमधून आल्या होत्या, त्यांना देखील तिकीट दिलेलं आहे आणि एपी फॉर्म देखील देण्यात आलेला आहे। तसंच इतर काही महत्वाचे म्हणजे जवळपास 64 आहेत आणि नार्वेकर कुटुंबियांमध्ये परत एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपणास माहिती आहे की विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, त्यांचे भाऊ असणारे नार्वेकर जे आहेत त्यांना देखील दिलेलं आहे। त्यांची जी वहिनी आहे त्यांना देखील देण्यात आलेलं आहे। म्हणजे परिवारांमध्ये नार्वेकर कुटुंबियांना 2 तिकीट दिलेले आहेत की जी विधानसभा मतदारसंघातले वॉर्ड आहेत। इतर देखील महत्वाची काही तिकीटं दिलेली गेलेली आहेत। एका बाजूला जवळपास 90 पेक्षा जास्त एपी फॉर्म भाजपाने काल रात्री उशिरा दिलेले आहेत आणि त्यांचं जे वाटप आहे ते आता एपी फॉर्मचं झालेलं आहे। आज काही जण अर्ज दाखल करणार, उद्या शेवटचा अर्ज दाखल करण्याची तारीख आहे। यामुळे जवळपास सगळ्यांचे अर्ज बहुतेक आज आणि उद्या दाखल होताना दिसतील। सागर, एकंदरीतच ही जी यादी समोर आली आहे त्यात घराणेशाही किंवा राजकारणात असलेल्याच घराण्यातल्या लोकांना पुन्हा एकदा जी आहे ती संधी देताना आपल्याला पाहायला मिळते। जी माहिती तुम्ही दिली आहे त्यानुसार धन्यवाद अगदी सविस्तर अपडेटसाठी।